7व्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसतं, पण ते याकरता दिसतं की 2016 साली नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचे जवळपास 25% भाग हा सामील केला, पण NCRBच्या डेटामध्ये त्याची लोकसंख्या ते पकडत नाहीत. त्यांचं म्हणणं असतं की सेन्ससची लोकसंख्याच आम्ही पकडू आणि म्हणून गुन्हे वाढतात, पण लोकसंख्या मात्र आपण सेन्ससचीच पकडतो, म्हणजे 2011ची पकडतो. आणि म्हणून जर आपण 2011च्या सेन्ससमधलेच या भागातली लोकसंख्या पकडली तर नागपूर शहर हे 22व्या-24व्या नंबरवर जातं. त्यामुळे तसा विचार केला तर पहिल्या 10 मध्ये आपलं कुठलंही आपला शहर नाही. मुंबईसारखी मेट्रोपोलिस ही देखील 15व्या क्रमांकावर आहे. पुण्यासारखी मेट्रोपोलिस 18व्या क्रमांकावर आहे. आपण बघितलं तर पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे, दुसऱ्यावर जयपूर आहे, तिसऱ्यावर इंदोर आहे, चौथ्यावर कोची आहे, 5व्यावर पटना आहे, मग लखनौ आहे, गाझियाबाद आहे, कानपूर आहे, कोझिकोड आहे. त्यामुळे तुलनेनं महाराष्ट्रातली जी शहरं आहेत, शहरीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर, विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर देखील कायदा आणि सुव्यवस्था ही आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. हे होत असताना आपण जर बघितलं तर माननीय अध्यक्ष महोदय, यामध्ये आता मी फार डिटेलमध्ये सगळ्या जाणार नाही, पण एकूण जर गुन्ह्यांची संख्या आपण बघितली, म्हणजे मी नेहमी इतके वर्ष माझ्या भाषणात सांगतो की स्टॅटिस्टिक्स हे महत्त्वाचं नसतंच. स्टॅटिस्टिक्स इज ऑलवेज मिसलिडिंग. परसेप्शन काय हे अधिक महत्त्वाचं असतं. तरी देखील काही गोष्टी या स्टॅटिस्टिक्सनेच सांगाव्या लागतात. म्हणून मी सांख्यिकी आपल्या पुढे ठेवतो की 2024 मध्ये 2023च्या शी आपण जर तुलना केली तर गुन्ह्यांमध्ये 2586 ची घट आहे, त्याच्यामध्ये वाढ नाही आहे. आणि सदरची घट जी आहे ही आपल्याला खून, दुखापत, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दंगल, फसवणूक इत्यादी हेडमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळते. काही गोष्टींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आणि त्यात महत्त्वाची वाढ कशात आहे तर विनयभंग आणि बलात्कार या 2 संज्ञांमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. पण सातत्याने आपण जर बघितलं तर जेव्हापासून 2013 साली आपण निर्भयानंतर या संपूर्ण क्राईमची डेफिनेशन बदलली आणि त्याला अपग्रेड केलं. म्हणजे पूर्वी ज्या गोष्टींना आपण विनयभंगाच्या संज्ञेत पकडायचो त्याला आता बलात्काराच्या संज्ञेत पकडलं जातं. आपण 13 साली अमेंडमेंट केली आणि अमेंडमेंट करून आपण एक स्टेप, जेव्हा निर्भयाची घटना झाली त्या IPCत अमेंडमेंट झाली आणि त्या अमेंडमेंटमध्ये पूर्वी आपण ज्या घटनांना विनयभंगाचं कलम लावायचो त्या घटनांना 2013 पासून आपण बलात्काराचं कलम लावतो, त्याच्या खालच्याला आपण विनयभंगाचं कलम लावतो. कडक केले आपण. त्याच्या डेफिनेशन ज्या आहेत त्या अतिशय कडक आपण डेफिनेशन केल्या आणि आपण फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट केलं. फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट म्हणजे कुठलीही कंप्लेंट आली तर ती आधी रजिस्टर करायची. म्हणजे यातल्या अनेक कंप्लेंटमध्ये नंतर असं लक्षात येतं की लग्नाचं आमिष दाखवलं होतं, त्यांचं कमिटेड रिलेशनशिप होती, नंतर मग कोर्टात गेल्यानंतर ते सांगतात की आता आमचं मिटलेलं आहे. पण फ्री रजिस्ट्रेशन, आणि म्हणून 2013 पासून जर आपण बघितलं तर एकही वर्ष असं नाही, 13च्या वर्षी 12च्या तुलनेत प्रचंड वाढ झाली आहे आणि त्यानंतर दरवर्षी कन्सिस्टंट वाढ आहे. पण ही जी वाढ आहे ही एक प्रकारे चिंताजनक जरी असली तरी दुसऱ्या प्रकारे समाधानकारक आहे. याचं कारण काय आहे तर यापूर्वी आपण जर बघितलं तर समाजामध्ये या घटनांची नोंद करणं हा एक सोशल टॅबू होता. समाजाचं प्रेशर असायचं आणि त्या समाजाच्या प्रेशरमुळे अनेक वेळा अशा प्रकारे त्या ठिकाणी घटना दाखल व्हायच्या नाहीत. म्हणजे मला आपल्याला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की हे का महत्वाचं आहे जे मी सांगतोय. आपण जर महिलांवरचे अत्याचार या संज्ञेत बघितलं तर बलात्कारामध्ये आरोपीचं जे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये ओळखीच्या आरोपींचं वर्गीकरण किती,
तर 21 साली ते 98.77% आहे, 22 साली ते 99% आहे, 23 साली ते 99.40% आहे, 24 साली ते 99.58% आहे. म्हणजे फक्त 0.42% बलात्कार किंवा अशा प्रकारच्या घटना अनोळखी लोकांनी केलेल्या आहेत आणि 99.58% या ओळखीच्या लोकांनी केलेले बलात्कार आहेत. आणि म्हणूनच जरी या घटनाचं रजिस्ट्रेशन वाढत असलं तरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये आता महिला बोलू लागल्या आणि घरचे लोक तुम्ही कंप्लेंट करू नका, लग्न होणार नाही, समाज काय म्हणेल याच्या पलीकडे चाललेला आहे. ही या संदर्भात समाधानाची बाब आहे. आणि महत्त्वाचं हे आहे की याच्यामध्ये आता आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे काही चार्जशीट आहे त्या चार्जशीट अत्यंत वेगानं आपण आता